संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा निवडणुकांची धामधूम झाल्यानंतर आता महाराष्ट्रात मोठी धमाल चालू आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांची। धमाल यासाठी म्हणतोय मी कारण महाराष्ट्रामध्ये 60 पेक्षा जास्त सदस्य जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि हा योगायोग आपल्याला म्हणता येणार नाही की हे बिनविरोध निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक संख्या ही सत्ताधारी शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची आहे। मी एका अशा प्रभागामध्ये आता सध्या उभा आहे की या प्रभागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 4 सदस्यांचं हा सगळा वार्ड आहे आणि या 4 सदस्यांमध्ये अ ब क ह्याच्या वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या आरक्षणाच्या आहेत। त्याच्यामधून अ जागेवरची भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत रेखा चौधरी या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। अशा प्रभागामध्ये मी उभा आहे। मला मोठं आश्चर्य वाटतंय सुद्धा या ठिकाणी कारण बिनविरोध निवडून येणं हे फार मोठं शौर्याचं काम नाही, हे सत्ताधारी पक्षासाठी असतं। सत्ताधारी पक्षाचं कौशल्य म्हणायला पाहिजे की लोक बिनविरोध कसे निवडून येतात आणि कसं कन्व्हिन्स केलं जातं। मला सांगा महेंद्रजी की बिनविरोध निवडून येण्यासाठी जे विरोधामधले उमेदवार आहेत त्यांची समजूत काढली असेल, काहीतरी केलं असेल निवडणूक लढवू नये माघार घ्यावी म्हणून, सत्ताधारी पक्षाकडून तुमची अशी समजूत काढली गेली का? प्रेमाने मस्त समजूत काढली होती, प्रेमाने विचारून सांगितलं होतं काय तुमच्या आशा अपेक्षा आहेत ते आम्ही पूर्ण करू, तुम्हाला काय लागेल ते सांगा, जे जो आकडा असेल ते सांगा। सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं झाल्या नाही, अशातलं नाही काय झालं। शेवटी आम्ही एकनिष्ठ आहोत पक्षासाठी, राजसाहेब ठाकरेचे आम्ही शिलेदार आहोत। ते काय झुकणार नाही, वाकणार नाही, मोडणार नाही, घाबरणार नाही। त्यांनी त्याचे प्रयत्न केले, बरेच केले, खूप केले। तुमच्या बाबतीमध्ये असा काही प्रयत्न झाला? झालेत प्रयत्न, सांगितलं माघार घ्या म्हणून, म्हणजे सांगितलं किती काय पाहिजे म्हणून, तर आम्ही आम्ही उभं राहिलो तर माघार घ्यायला राहिलेलोच नाहीये कारण आम्ही एकनिष्ठ आहे पक्षाची। आम्हाला राजसाहेब मेन, बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही बाकी लोकांशी। तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा असा? हो, माझ्या बाबतीत पण झालेला। मला सांगा एक साधारणपणे की राजकीय कार्यकर्ते अलीकडच्या काळामध्ये ज्या निवडणुका लढवतात त्यांचा उद्देश असतो, आता निवडणूक राजकारण सुद्धा एक गुंतवणुकीचं क्षेत्र झालेलं आहे। थोडे पैसे गुंतवायचे आणि अनेक पट त्याच्यातून कमवायचे। तर एवढं सगळं निवडणूक प्रचार करून अमुक करून खूप त्रास काढायचा, इमारती चढायच्या उतरायच्या, पैसा पदरचा खर्च करायचा आणि मग निवडून आल्यानंतर पुन्हा काही ना काहीतरी कुलंगड्या करायच्या, पैसे कमवायचे। तुम्हाला इतके सहज जर तुम्हाला काही गोष्टी जर मिळत असतील तर निवडणुका कशाला लढवा? काय होत असं नाही। हा जो प्रभाग आहे ना, माझं घर आहे, ऑलरेडी आम्ही तर राहतो, हे माझं कुटुंब आहे। या कुटुंबामध्ये आम्ही कमीत कमी 3री का 4थी पिढी चालू। आम्ही निवडणूक ही फक्त आमच्या हक्कासाठी स्वाभिमानासाठी लढतो, त्यामुळे नगरसेवक व्हावा हा आम्हाला काय भाग नाही। आम्ही कार्यकर्ते म्हणूनच काम, आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून खूप काम केलं, कोरोनापासून असू दे, लोकांच्या आज पण आमचं कार्यालय बघा आणि बाकीच्यांचं कार्यालय बघा। ही निवडणूक आता आमच्या स्वाभिमानाची हक्काची आमच्या घराची झाली। तुम्ही आता पाहू शकता इकडे आमच्याकडे मोठे मोठे प्रोजेक्ट यायला लागले, तसं कल्याण स्टेशनचा मोठा प्रोजेक्ट येतोय, तो हँडओव्हर केलाय अडाणी साहेबांना। हो, त्याचे 18 गुड्स म्हणजे 18 टर्मिनल स्टेशन येत आहेत, इथे फक्त त्यांचे कंटेनर चालतील त्याच्यासाठी। त्या मेट्रो आला, हा याची गरज आम्हाला काहीच नाहीये मेट्रोची। या मेट्रो कशासाठी कोणासाठी आणला हेच अजून आम्हाला कळत नाही। तुमचं म्हणणं आहे की मेट्रोचा जो प्रकल्प आहे तो सामान्य माणसासाठी नाही, आम्हाला काय सामान्य माणसाची गरज? दाखवताना तर सांगितलं जातं ना की हा विकासाचा भाग आहे म्हणून। विकासाचा भाग 4-4, 5-5 हजार कोटी हा विकासाचा भाग नसतो, कोणाच्या तरी इंटरेस्टसाठी आले। विकास म्हणजे काय? आम्हाला साधं शिक्षण, शाळा नाही, हॉस्पिटल नाही, आम्हाला चांगले रस्ते नाहीत, 24 तास पाणी येत नाही, हे काय आम्हाला देऊन विकास देणार आहेत काय? एवढे मोठे प्रोजेक्ट ना, हा यांच्यासाठी विकास आहे। वर्टियन टॉवर त्यांना आता खटकत असेल कुठेतरी, 1 करोडचा फ्लॅट घेऊन आम्हाला समोरच्या झोपडपट्टीवाल्यांना बघावं लागतं, हे मला असं वाटतं त्यांना खटकत असेल। तुम्हाला काय म्हणायचं की ही जी सगळी बैठ्या वस्त्या आहेत यांना उठवायचे? साहजिकच आहे ना, सत्ताधारी पक्षाचा असा डाव आहे। हे दिसतंय ना, हे दिसतंय ना, इथून आता जर कंटेनर जाणार, आता इथे जर आमचा एवढा रस्ता अडतोय, काय ना काय काढत राहतील, काढतील शोधून, किंवा अमुक आहेत अमुक आहेत। आता तर आम्हाला अनधिकृत म्हणून घोषितच केलं, आमच्या टॅक्स पावत्या अनधिकृत म्हणून घोषित केल्यात। मग आमचे मतदान का घेता? महानगरपालिका आली 1982ला, 1995 ची पहिली निवडणूक झाली। आम्ही 1970-80च्या पूर्वी, म्हणजे आमची 4थी का 5वी पिढी आहे, महानगरपालिका ग्रामपंचायत नव्हती तेव्हापासून आम्ही आहे। आमचे फक्त तुम्हाला झोपडपट्टी अनधिकृत वाटतात, आमचे मतं का अधिकृत वाटतात? आमचे मतं का घेता?
बरोबर आहे. का घेत म्हणजे हा महत्वाचा प्रश्न आहे. हो. काय नेमके प्रश्न आहेत ह्या प्रभागामध्ये? तुम्ही निवडणूक लढवता, तुम्ही लोकांसमोर जातात, प्रचार करतात, कुठले लोका- मुद्दे घेऊन तुम्ही जातात? या भागातल्या स्थानिक समस्या काय आहे? इथे मेन म्हणलं म्हणजे लोकांना रस्ते बरोबर नाहीये, बरं. पाण्याची सोय नाहीये, खूप म्हणजे वातावरण विचित्र इथलं वातावरण आहे. आणि बरं. त्याच्यात म्हणजे आज ज्या पाणी लोकांचे मिळतच नाहीये की अनियमित वेळ आहे? अनियमित पाणी, काहींना तर पाणी पण नाही येतच नाहीये. येतच नाहीये. तर आपण जर याच्यामध्ये साथ दिली त्यांना तर व्यवस्थित राहील. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता हे कसं आहे, एवढ्या झोपडपट्ट्या ह्या उठवायच्या कशा, ह्याचा सगळा प्लॅन असतो त्यांचा. अच्छा, पण मला काय म्हणायचं की सरकार असा दावा करतो की लोक जे स्लम मध्ये राहत आहेत, वाईट परिस्थितीमध्ये राहत आहेत, आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमधून त्यांचं लाईफ सुधारायला बघतोय, असा सरकारचा दावा असतो. मग तुमचं काय मत आहे? म्हणजे लोकांनी तिथेच राहावं की सरकारचा जो विकास जो काही सरकार सांगतंय काय झालं पाहिजे? त्यांना तसं म्हणजे जर चांगले घरं वगैरे दिले तर वेगळी गोष्ट आहे, पण तसं काही होतच नाही ना, फक्त बोलणं चाललेलं तुमचं असतं म्हणणं ना. आहे जिथे आहे तिथे चांगली हा, त्यांना व्यवस्थित आहे, जीवन त्यांना दिलं पाहिजे. जीवन दिलं पाहिजे. जिथे आहे तिथे सगळं दिलं त्यांचं पाहिजे. हो सुरळीत विकासाच्या नावाखाली लोकांना त्यांच्या जागेतून हाकलू त्यांच्या नये. जागेतून हकलू नये. त्यांचं तिथे व्यवस्थित त्यांचं विकास चांगला करून द्या, तिथे त्यांना तिथे राहू द्या, काही ते प्रॉब्लेम नाहीये ना. म्हणजे आजच्या तारखेला सगळ्यात मोठी समस्या ही आहे का की लोक ज्यांच्यासाठी तुम्ही उभे आहात, आवाज उठवताय, तुम्ही विकासाच्या गोष्टी बोलताय, त्या लोकांची जमीनच काढून घेतली जाणार आहे? ही सगळ्यात मोठी राजसाहेब समस्या आहे. सारखे सारखे एक शब्द वापरताय, काय वापरताय? तुमची जमीनच तुमचं अस्तित्व आहे. आज माझं स्वतःचं घर जर चाललंय अच्छा, अच्छा. मेट्रो प्रकल्पामध्ये, हा. जर माझं घरच गेलं, मला भेटेल समजा मी किंवा घेईल कॅपेबल असल्या कारण, हा. पण माझं अस्तित्व संपेल ना, आमचं पूर्ण कुटुंब इथून जाईल ना. जे कुटुंब आज 4-4, 5-5 पिढ्या आम्ही इथं काढलंय, हम्म. ते कुटुंब कुठं जाईल? आज हा आमचा पूर्ण परिवार आहे. आज हे आमचे 20-25, 25-30 वर्षाचे मित्र आहेत, हे आम्हाला भेटणार आहे का? घर तर भेटेल, कुटुंब कुठून आणणार आहे? मी खास तुमच्या वार्डामध्ये एवढ्यासाठी पण आलोय कारण मला जी माहिती मी ह्या वार्डाची काढली की इथले जे उमेदवार लढतायत, तर मला असं ऐकायला मिळालं, ही ऐकू माहिती आहे तुम्ही काय तुमची माहिती आहे ती मला सांगा, की ह्या निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार नाही, खासदार निवडणूक लढतायत. कितपत तथ्य आहे याच्यामध्ये? तुमचं काय मत आहे? असं म्हटलं तर कसं, एक जसा पैसा दिसतोय ना इथे, एवढा पैसा फक्त ह्याच, असं मला असं शंका वाटते, आमच्या तिथे एवढा मोठा प्रोजेक्ट का? तर कल्याण स्टेशनला 450 एकरची जमीन आहे. तुम्ही बघा ना, केंद्र सरकारामध्ये स्वतः खासदारांनी ही मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा पण केला. त्यानंतर जशी ही बिनविरोध आली आणि जो आम्हाला प्रेशर यायला लागला, तो पैशाचा पाऊस पडायला लागला, मला असं वाटायला लागलं की बाबा खूप असं काहीतरी प्रेशर येतोय, फक्त ह्याच वार्डापुरती येतोय की काय? मग हळूहळू कुठेतरी मनात शंका पाल फुटली की आपल्याकडे एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, त्यांना विरोध करणार आहे कोण नाही. बरोबर. आता आमच्याकडे एक होती सीट, म्हणजे सत्ताधारी पक्षाने हा प्रयत्न केला की ह्या संपूर्ण जे 4 सदस्यीय जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये एकही सदस्य हा विरोधातला असून नकोच होता त्यांना. धडपड आहे. आता आम्ही जर समजा माघार घेतली असती ना, तर लोकांना जायला पण जागा नसते. तर लोकांना, काही लोकांना आमिष दाखवतात, नंतर काय सांगितलं जातं की बाबा हा ठीक आहे, तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतले, मतदान केले, आमच्याकडे येऊ नका. आम्ही जर माघार घेतली असती तर लोकांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतला असता. लोक गेली तरी कोणाकडे असते? काय विचारलं असतं? मतदानाचा राहिला नसता ना त्यांना. मतदानाचा हक्कच बजावला नसता, मतदानात नसतं केलं तर हे अजून उमेदवार झाले असते. बोलत अरे तुम्ही तर मतदानच केलं नाही, आम्ही तर ते तुमचा उमेदवार जो उभा केला होता त्यालाच आम्ही विकत घेतला. सगळ्या गोष्टी घडल्या असत्या, या घडलेल्या आहेत लोकांना. मला एक सांगा याच्यामध्ये की इतके मोठे मोठे प्रकल्प, करोडोंचे प्रकल्प आहेत, आणि जेव्हा मोठे प्रकल्प असतात तेव्हा मोठे मोठे नेते, त्यांचा इंटरेस्ट असतो या सगळ्यामध्ये. उद्या तुम्ही ह्या निवडणुकीतून निवडून आलात, लोकांनी तुम्हाला संधी दिली, कारण मला असं वाटतं की मराठी भाषिक बहुल हा मोठा सगळा परिसर सुद्धा आहे. तुम्हाला जर लोकांनी संधी दिली, तुम्ही इतक्या बड्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे बडे प्रोजेक्ट, त्याच्या मागे असलेले बडे उद्योगपती, तुम्ही आवाज उठवू शकाल? उचलू शकू ना. तुम्ही ती आम्हाला हिंमत जर कराल? संधी दिली तर ती हिंमत करणारच आम्ही. परंतु ज्या पद्धतीने सरकार हल्ली विरोध करणाऱ्यांना त्यांना दडपतंय, त्रास देतंय, गुन्हे दाखल करतंय, तर काय तुमची भूमिका त्यावेळेला काय असेल? जेवढं आमच्या जे होणार तेवढं तर आम्ही करणारच. अच्छा. कारण की लोकांचे जर त्यांची जागाच तिथून काढायचा निर्णय घेतला तर तिथे तर आमचा सहभाग असणारच. अच्छा, म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न आल्यानंतर तुम्ही कुठेही मागे हो, पुढे. तुमचं मागे ह्याच्यापूर्वी पुढे कधी खासदारांशी किंवा या बड्या नेत्यांशी कोणाशी पक्षातल्या थेट असा कधी संघर्ष हे झाला? तर नाही काय झालं, पण पत्रीपुलाच्या वेळेस जेव्हा पत्रीपूल खूप ट्रॅफिक मध्ये हा. होतं, खूप लोक कंटाळायचे 4-4, 5-5 तास. आणि माझं तिथे घरच असल्या कारण माझी आई स्वतः बोलायची की तू खरंच कार्यकर्ता आहेस का काय?
तुझ्या घराच्या बाजूला एवढं ट्रॅफिक जाम होतं, का काय करत नाही? तेव्हा आमच्याकडे काय एवढं हे नव्हतं, आमदारही नव्हते, काय नव्हतं. पत्रिपुलासाठी मग बॅनर लावला, खूप मोठा बॅनर लावला. त्याच्यामध्ये सगळे जेवढे आमदार आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्या मोबाईल नंबर सकट आणि खाली प्रश्नचिन्ह टाकला होता की ह्यांना विचारा की हा पत्रिपूल कधी बनणार. त्यानंतर आमचा एक रवी सिंग म्हणून तो रॅप मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जनतेने बघितला. ते गाणं एवढं फेमस झालं की तो आज पोराचं करिअर झालं. अशा काही गोष्टी आम्ही केल्यात आणि एवढे मीम्स बनले ना, काय माहिती कुठून यायचे, कोण यायचं, जसं जसं कळालं. आज जसं कळायला लागलं की लोकांनी माघार नाही घेतली, जसं मी आल्यात तसे लोक यायचे, ते मीम्स बनवायचे, एक एक जोक बनवायचे. पत्रिपूल कधी बनणार, कधी ऍक्सिडेंट झालेलं, कधी हे झालेलं. ते शेवटी लॉकडाऊनच्या काळात आता आमचे जे खासदार आहेत त्यांना पश्चिम बंगालवरून काय प्लेन मध्ये लोक आणावी लागली. त्यांच्यावरती एवढा प्रेशर होता. गर्डर वगैरे आणले. हो, 3-4 दिवस तिथे थांबले. तो प्रेशर ऍक्च्युली लोकांचा होता, फक्त निमित्त आम्ही होतो. निमित्त आम्ही लोकांना जागा केली. हो, कारण आमचं घर आहे तिथे. त्यांचं असणार. हो, आमचं घर आहे ना ते, आम्ही राहतो ना. जो त्रास आता हे काय, हे आमचं घर आहे. आता आमच्या मुळावर उठलात, आम्ही पुढे अगेन्स्ट करणारच ना. आमचं कर्तव्य आहे. आता मी तुम्हाला एक शेवटचा कळीचा प्रश्न विचारतो. जर एवढे बडे नेते जर तुमच्या वार्डामध्ये इलेक्शनमध्ये इंटरेस्ट घेत असतील, आणखी सत्तेची पूर्ण ताकद लावत असतील आणि प्रचंड पैसा सुद्धा ते त्याच्या मागे लावत असतील, तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहात, तुमचा निभाव कसा लागेल? लोक तुम्हाला साथ देतील कार्यकर्ता म्हणून, की लोक पैशाच्या मागे जातील, दबावाला बळी पडतील? काय होईल? तुम्हाला काय वाटतंय? आम्ही जिथे माघार नाही घेतली ना, तिथेच आम्ही निवडणूक जिंकलो, आम्हाला असं वाटतं. आमची स्वाभिमानाची लढाई आम्ही जिंकलोय. ठीक आहे, जो निकाल लागेल तो आम्ही मान्यच केलाय. हा अशातला भाग नाही का. आम्ही निवडून येऊ न येऊ, आम्ही प्रकल्पाला विरोध करणार, 100% करणार. आमच्याही खरंच अस्तित्व. आम्ही आमच्या घरांना कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे. निमेवाड्याला पण तीच मागणी दिली, कोणाला पण. आम्हाला जर तुम्ही देणार असाल, ते बोलता आम्हाला पुनर्वसन करू, नाही करणार अशातला भाग नाही. पण पुनर्वसन फक्त आम्हाला आमच्या इथेच करा, म्हणजे जेणेकरून आमचं कुटुंब विस्कटणार नाही. आम्ही आहोत तिथे हो, करणार. लोकशाहीचा आहे, आज आहेत ना. लोकशाहीमध्ये आता काँग्रेस सारखी सत्ता 60-60 वर्ष भोगले, ते खाली पडले, तर तुम्ही काय. कधी ना कधी ती काळ येतोच. आज लोक कंटाळलेलीच आहेत. बघू आता लोक काय करतात. उमेदवार कोण आहात तिथे या भागामध्ये? आमचे एक उबाटामधून आसिफ शेख आहेत. तिसरी जी सीट आहे ती उबाटाची आहे. एक करुणाताई आहेत, या क मधून मी आहे. आम्ही असे 3 उमेदवार आहोत. तिन्ही उमेदवार सर्वसामान्य. पण 3 सीट तुम्ही 3 जणांची आहात, तुम्ही 1-2-3 लढता. तुम्ही तुमच्या प्रभागातल्या महिलांना काय आवाहन कराल निवडणुकीसाठी? तुम्ही त्यांना काय देणार आहात, काय सांगाल? त्यांच्या ज्या समस्या आहेत, काय प्रॉब्लेम आहेत त्यांच्या, म्हणजे घरोघरी सगळीकडेच ते असत, ते सर्व आम्ही सोडण्याचा त्यांचा प्रयत्न करणार. की असं नाही की तुम्ही घ्या आणि बाजूला बसा, असं नाहीये. तुम्ही जर आमच्या संगती राहिल्या, तुम्ही तर तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते सोडू. तुमच्या आज एवढा डोंगर मोठा आहे, तिथे खूप घाणीचं साम्राज्य भरलेलं आहे, ते सर्व आम्ही म्हणजे सुरळीत करून देऊ त्यांना. काय त्यांचे असेल, आता गरजू आहेत, कुणाला काहीच हे नाहीये, तर त्याच्यासाठी काहीतरी आपण शिवण क्लास झालं, काही म्हणजे असं रोजगाराची हे करू आम्ही तिथे. एक लक्षात घ्या की महेंद्र कुंदे यांनी एक खूप महत्वाचं विधान या चर्चेदरम्यान त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणुकीचा निकाल काय लागेल तो लागेल, शेवटी लोकशाहीमध्ये लोकांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असतात, लोक निकाल ठरवत असतात. परंतु या प्रभागामध्ये ही संपूर्ण प्रभागाची निवडणूकच बिनविरोध व्हावी असा प्रयत्न केला गेला, इथे ताकद लावली गेली. परंतु कोणीतरी त्याला समजा बळी पडलं असेल, दबावाला, धमक्यांना घाबर, जे काय झालं असेल ते आलं असेल, पण आम्ही आमच्या जागी पाय रोवून उभे आहोत, हा आमचा विजय आहे, हे त्यांनी विधान केलेलं आहे. त्यांनी महत्वाची काही गंभीर माहिती सुद्धा या चर्चेदरम्यान आपल्याला दिली आणि ती माहिती ही आहे की हा संपूर्ण जो प्रभाग आहे, आता सगळा तो नेतिवली टेकडीचा संपूर्ण जो परिसर आहे, सुचक नाका एरिया असेल, मेट्रोचा सगळा परिसर असेल, 90 फुटी रोड आहे, या सगळ्या परिसरामध्ये मोठमोठे प्रकल्प पुढच्या काळामध्ये इथे येणार आहेत आणि मोठे प्रकल्प जिथे असतात तिथे मोठे इंटरेस्ट सुद्धा असतात, मोठ्या नेत्यांचे हितसंबंध असतात आणि त्यामुळे मोठे नेते ताकद सुद्धा आपल्या पणाला लावतात. आपण बोलता बोलता हे सुद्धा ऐकलं असेल की इथे पक्षांचे उमेदवार नाहीत तर स्वतः खासदार ही निवडणूक लढवतात, असं वातावरण आहे. या वातावरणामध्ये जे सामान्य घरातले कार्यकर्ते आहेत ते कसे सगळं याच्या पुढे टिकणार आहेत, त्यांचा टिकाव लागेल का, लोक त्यांच्या संघर्षांची दखल घेतील का,
इथे लोकांचं अस्तित्वच उरणार नाहीये अशी अतिटच्चीची ही सगळी लढाई आहे. याच्यामध्ये लोक त्यांना इथून उकसवून लावणाऱ्यांना साथ देणार आहेत की त्यांचं अस्तित्व टिकवतात त्या उमेदवारांना साथ देणार आहेत हे 16 तारीखच्या निकालामध्ये आपल्याला दिसून येणार आहे.